शुक अशा प्रकारे संदेश सांगत असतानाच काही वानर उड्या मारत त्याचेवर जोरानेच मुष्टी प्रहार करण्यासाठी त्याच्या समीपच गेले. तेव्हा वानरांच्या मुष्टी प्रहार पृथ्वीतच शुक श्रीरामांना म्हणाला, हे राजेंद्रा, शहाणे लोक दूतांना ठार करत नाहीत. हे प्रभू, तू या वानरांचे निवारण करावे. त्यावेळी शुकाचे दुःखपूर्ण शब्द ऐकून त्याला ठार करू नका असे श्री राम वानरांना सांगून त्या शुकाचे निवारण करते झाले. तेव्हा पुन्हा तो आकाशी स्थित होऊन सुग्रीवास म्हणाला, हे राजन, मी आता परत जात आहे. तुझा काय संदेश मी लंकापती रावणांना द्यावा ते मला सांगावे. सुग्रीव म्हणाला, तू रावणास असे सांगावे की जसा वाली माझा भाऊ होता तसाच हे अधम राक्षसा तू माझा भाऊ आहेस. मात्र वालीप्रमाणेच पुत्र, सैन्य आणि वाहने यांच्यासह तू माझेकडून ठार मारण्यासच योग्य आहे. मी श्रीरामचंद्रांच्या पत्नीचे हरण करून तू आता कुठे लपशील ते मला सांग. असे बोलल्यावर रामांचे आज्ञेने शुकास धरून बंदी बनवून त्यास वानरांचे संरक्षणाखालीच ठेवले. शुक येण्यापूर्वी शार्दूल नावाच्या राक्षसानेही वानरांचे प्रचंड असे सैन्य पाहिले होते आणि लंकेस जाऊन ही गोष्ट रावणास सांगितली होती. ही वार्ता ऐकून चिंतित झालेला रावण मोठमोठाले निश्वास टाकीत आपल्या महाली बसला होता. त्याच वेळी समुद्रास पाहून श्रीरामांचे नेत्र रागाने लालची झाले. श्रीराम क्रोधानेच लक्ष्मणास या प्रकारे म्हणाले, अरे लक्ष्मणा, पहा पहा, हा समुद्र किती दुष्ट आहे. मी ह्याच्या तीरावर आलो आहे, पण दुष्ट समुद्र माझे दर्शनास्तव उपस्थित नाहीच झाला आणि त्याने माझे अभिनंदनही नाहीच केले. हा राम एक मानव मात्र असून वानरांच्या साह्याने तो आपले काय अहित करणार असे वाटून तो असे उद्दाम वर्तन करीत आहे. बघ, आज मी या समुद्रासच कोरडा की करून टाकतो. त्यामुळे सर्व वानर सैन्य पायी चालतच विनायासपणे समुद्र पार करून जातील. असे बोलून क्रोधानेच श्रीरामांनी धनुष्यावर प्रत्यंचा चढवली आणि कालाग्नीप्रमाणे तेजस्वी असणारा बाण भात्यामधून निवडून तो त्यांनी धनुष्यात लावला. धनुष्याची प्रत्यंचा खेटून ते म्हणाले, या रामाच्या बाणाचा पराक्रम सर्व प्राणी बघू दे. नद्यांचा पती असणारा या समुद्रास मी भस्मच करून टाकतो, कोरडासकी करून टाकतो. श्रीराम असे म्हणतात, पर्वत, वने आणि अरण्ये यांच्यासह सर्व पृथ्वी हलू लागली आणि सर्व दिशा आणि आकाशात ही अंधाराने भरून गेले. सागर खवळून आणि भीतीने एक योजन पुढे आला. मोठे मत्स्य, मगरी, सुसरी सर्वच संतप्त होऊन भयभीत झाले. तेवढ्यात दिव्य अलंकाराने संपन्न दिव्य रूप धारण केलेला, स्वतःचे तेजाने दिशा प्रकाशित करणारा असा साक्षात सागरच श्रीरामांसमक्ष उपस्थित झाला. आणि आपल्या ठिकाणी असणारे दिव्य रत्ने दोन्ही हातात घेऊन नाना प्रकारचा नजराणा म्हणून त्याने तो श्रीरामांची चरणी ठेवला. क्रोधित झालेल्या, रक्तवर्णी नेत्र झालेल्या श्रीरामांना तो म्हणाला, हे जगन्नाथा, हे त्रैलोक रक्षका, हे रामा, माझे रक्षण करावे. हे रामा, हे संपूर्ण जगाची निर्मिती करीत असता मग मला तर तुम्ही जल स्वरूपातच ही निर्माण केले आहे आणि देवाने निर्माण केलेला स्वभाव बदलण्यास कोण बरे समर्थ असेल. 5 स्थूल भूतेही
स्वभावताच जड असल्या कारणाने मी तुमच्या आज्ञेनेच ती निर्माण झाली असल्या कारणाने ती तुमच्या आज्ञेचे उल्लंघन करीत नाहीतच. हे रामा, तामस अहंकारापासूनच या जड अशा भूतांची निर्मिती होत असते. हे रामा, जड भूतेही तामस अहंकारापासून निर्माण होत असून कारणास अनुसरून त्या भूतांच्या ठिकाणी तमोरूप जडत्वही स्वतः सिद्ध असते. हे प्रभो, निर्गुण निराकार असे असणारे तुम्ही जेव्हा मायेच्या गुणांचा अंगीकार करता त्यावेळी तुमचे नाम वैराज असे असते. त्या गुणयुक्त विराटातील सत्वगुणापासून देवांची उत्पत्ती झाली. रजोगुणापासून प्रजापती इत्यादी उद्भूत झाले आणि तमोगुणापासून त्यांच्या क्रोधापासून भूतपती रुद्र निर्माण झाले. मायेने धाकला जाऊन लिलेले मनुष्य रूप धारण करणाऱ्या तुमच्या निर्गुण स्वरूपाला जडबुद्धी अचेतन आणि मूर्ख असणारा मी कसे काय म्हणून समजून घेऊ शकेन. सर्व 3 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.